अशोक माळी प्लीज चुना चुना घेऊन या इथे. अरे चलिए मैं कर देता हूँ. हॅलो. या ठिकाणी अंपायर म्हणून एस पी मिश्रा आता थांबणार आहेत. लेग अंपायरला डॉक्टर सुनील वाणी आहेत. सुरू होते. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सीमा महाजन. राईट आर्म ओव्हर द विकेट असं त्यांनी सांगितलेलं आहे. बॅटिंग पहिला डॉट बॉल आहे. दुसरा बॉल. विजय सर थोडंसं आपण बाजूला व्हा कारण कॅमेऱ्याच्या बरोबर मागे. ओके थँक्यू. तुझा आपला हँडओव्हर कर. चांगला फटका चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. पहिला 4. डॉक्टर शरीष सामंत यांच्या बॅटमधनं हा 4. सर बोला बोला. फिल्डिंग चांगले फिल्डिंग. एक रन स्कोर जाऊन पोचलाय 6 फॉर नो लॉस. VMS टर्नर जे प्रथम बॅटिंग करतायत. समोर VMA डेझलर्स. गुड बॉलिंग. डॉक्टर सीमा महाजन जे बॉलिंगवरती सज्ज आहेत. दोन चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोचलाय 6 फॉर नो लॉस आफ्टर 1 ओव्हर VMS टर्नर. डॉक्टर शुभ्रा मोगरे ने बॉलर. एक रन आरामात.
एक्स्ट्रीमच्या बाहेर वाईड बॉल. स्कोर जाऊन पोहोचलाय 9. लेग साईडला खेळलाय बॉल. जोपर्यंत फील्ड करतील 1 रन. दुसऱ्या रनसाठी धावलेत 2 रन. हो हो हो. स्कोर जाऊन पोहोचलाय 12 वरती. विजय सर आहेत तिथे मध्ये. विजय सर थोडंसं कॉमेंट्री चालू करा तिथून. देत नाही. हॅलो. शुभ्रा मोगरे पुढील बॉल घेऊन आहे. आणि अतिशय चांगला असा बॉल टाकलेला आहे त्याने. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉल झालेले आहेत. 5वा बॉल घेऊन येत आहे शुभ्रा मोगरे. अतिशय सुंदर असा फटका आहे. बघूया आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का. 2 रन होत आहेत. हा दुसरी रन धावून घेत आहेत. आउट 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 आहे. रिव्यू ले सकते हैं. रिव्यू नहीं है. अंपायर अपने पास नहीं है. फक्त रिव्यू आहे. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. या लेडीज मॅचमध्ये या ज्या फिमेल मॅच आहेत आपल्या महिलांच्या मॅचमध्ये लेग अंपायर ठेवलेलं नाही आहे. सॉरी LBW ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे लेग अंपायरला तसं 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15. प्रथम बॅटिंग करताना फलंदाजी करताना स्कोर 15-15. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत पल्लवी राऊत. आणि हा नो बॉल डिक्लेअर केलेला आहे अंपायरने. नो बॉल आणि फ्री हिट असणार का. एक बॉल झालेला आहे. पुढचा बॉल. अतिशय सुंदर असा फटका या बाउंड्री लाईनच्या जातोय का. सीमा महाजन पडते. लाईनच्या बाहेर गेलेला आहे. चौका. पुढील चेंडू. दीपिका. सुंदर असा फटका एकदा बाउंड्री लाईनला जातोय का बघायचं आहे का. दुसरी रन होते. फक्त एकाच धावेवरती त्यांना समाधान करावं लागलेलं. अतिशय चांगली अशी फिल्डिंग झालेली आहे. सीमा महाजन चांगल्या फिल्डर दिसत आहेत. पुढचा चेंडू दीपिका यांचा. शरवीने अतिशय सुंदर असा ग्राउंड शॉट मारलेला आहे. बघूया एका हातून सुटून दुसऱ्या ठिकाणी बॉल गेलेला आहे. बॉलचा थ्रो येईपर्यंत तिसरी रन होते का बघूया. फक्त 2च धावावर समाधान मानावं लागलं यांना. आणि धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. पुढील चेंडू दीपिका यांचा. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा फटका. परंतु फिल्डिंग खूपच उत्कृष्ट. पुढील चेंडू. हॅलो. आणि हा डॉट बॉल. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 24-24 वरती जाऊन पोहोचलाय.
पल्लवी राऊत यांचा पहिला चेंडू अतिशय आणि डॉट बॉल झालेला आहे. दुसरा चेंडू त्यांचा आणि या अतिशय सुंदर असा बोल्ड क्लीन. आता दोन उषा या ठिकाणी बॅटिंगला आलेले आहेत. उषा पाटील. पुढचा चेंडू नो बॉल आणि नो बॉल असल्यानंतर तो फ्री हिट असणारच. अंपायर करतायत ते, तुम्ही काळजी करू नका. रवी तांडेल तुम्ही बाजूला. आता या ठिकाणी दोन बॅटिंगला आलेले आहेत. उषा पाटील बॅटिंगसाठी तयार आहेत. अतिशय चांगला चेंडू आणि हा वाईड बॉल. पल्लवी राऊत पुढील चेंडू घेऊन येत आहेत. पल्लवी राऊत यांना फारच घाई झालेली आहे. हातात बॉल आला का लगेच तो टाकण्याचा प्रयत्न करतात. प्लेयर्स कुठे उभे आहेत काय माहिती बघतच नाही. तयार नसेल तरी सुद्धा ते टाकतायत. पुढचा चेंडू पल्लवी राऊत. अतिशय चांगला चेंडू. आणि पल्लवी राऊत यांची चांगली ओव्हर पडलेली आहे. एक 4 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचला 26-26. मेडन ओव्हर आहे. स्कोरर मेडन ओव्हर. पाचवी ओव्हर घेऊन येत आहेत सीमा. त्यांचा बॉलिंगचा त्या बॉलिंग मार्कवर जात आहेत आणि मार्शल सारख्या ते बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय चांगला असा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सीमा महाजन उषा काळे यांना. उषा काळे बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही आहे. दुसराही डॉट बॉल झालेला आहे. तिसरा चेंडू. अतिशय सुंदर असा फटका बघूया आणि हा बॉल बाउंड्री लाईन. बाप रे, अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग निजाई, अक्षता निजाई याने अतिशय खूपच चांगली केलेली आहे. मला वाटतं देवेंद्रने त्यांना फारच टिप्स दिलेल्या दिसत आहेत. देवेंद्र निजाई, कॉंग्रॅच्युलेशन. आता बॅटिंगला आलेले आहेत रोशनी तांडेल.
अतिशय सुंदर असा फटका. बघूया, 1 रन झालेली आहे. मला वाटतं एकाच धावेवर त्यांना समाधान करावं लागतंय. क्लीन बोल्ड झालेले आहेत. यावे स्कोर सांगू शकते. 30. 30. 5वी ओव्हर चालू आहे. 5व्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सीमा महाजन. अतिशय सुंदर असा बॉल आणि हा कॅच होणार होता, परंतु कॅच सुटलेला आहे पल्लवीकडून आणि 1 धाव मिळालेली आहे. 5 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 31-31. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी. लास्ट ओव्हर, शेवटची ओव्हर आहे. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत 6 आणि शेवटची ओव्हर घेऊन येतात. अतिशय सुंदर असा फटका आहे. एकच धाव झालेली आहे. दुसऱ्या धाव घेताना शक्यच नव्हती. पिछले दुसरा चेंडू भाविका यांचा. अतिशय सुंदर असा फटका. हा मला असं वाटतं रोशनी तांडेल यांना हा रवीकडूनच शॉट मिळालेला दिसतो. बाहेर मारणारा मागच्या बाजूने लेग साइडने मारणार प्रमाणे इथे रोशनी तांडेल. दुसरा चेंडू बघूया. 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावत आहे. 2 धावा झालेल्या आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 36-36. व्हेरी गुड. पुढील चेंडू भाविका यांचा. व्हाईट बॉल 37. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. सुंदर आणि रनआउट झालेले आहेत रोशनी तांडेल.
अतिशय सुंदर असा फटका बघूया. बाउंड्री लाईनला धावतायत प्लेयर, मागे आहेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. परत एकदा फिल्डिंगचा प्रयत्न, एकच धाव आणि 6 ओव्हर संपलेले आहेत. 6 ओव्हर नंतर धाव संख्या काय? 42, 42. 43. आफ्टर 6 43 धावा पाहिजेत तुम्हाला. वसई कुठल्याही टीम आला असेल तर त्यांनी या पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधावा. आपल्याला पुढील मॅच खेळण्यासाठी तयारी करायची आहे. संतोष सिंग, तुम्ही पिचवर यायचं आहे. संतोष सिंग. डॉक्टर संतोष सिंग, तुम्ही हरवले आहेत. कुठे आहेत? त्यांनी पिचवर यायचे. नमस्कार. कुठलीही टुर्नामेंट सक्सेसफुल होण्याकरता आपल्याला स्पॉन्सरची आवश्यकता असते. यावेळेला आपले स्पॉन्सर्स आहेत करोना फार्मास्युटिकल, वर्ल्ड फार्मा, आनव हेल्थकेअर, बंडू फार्मा, जुगत फार्मा, DWD फार्मा, झिविको लाईफ सायन्सेस, एगली फेकेअर सर्व्हिसेस, DK विन फार्मा आणि FDC फार्मा. त्यांच्याकडून आपल्याला इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स टेट्रापॅक मिळालेले आहेत. ह्या व्यतिरिक्त आपल्याला नीतल चोरगे आणि प्रेषित चोरगे यांच्याकडून ड्रेस मटेरियल किंवा ड्रेस सप्लाय झालेले आहेत. आदित्य वर्तकांकडून कॅप्स मिळालेले आहेत. सर्वांच्या स्वागताकरता मिळणारे तुलसी बुके जे आहेत ते डॉक्टर अर्चना जोशी आणि डॉक्टर हेमंत जोशी यांच्याकडून लाभले आहेत. भुजिंग आणि रस्सा चिकन डॉक्टर बारोट देणार आहेत. बिर्याणीची सोय डॉक्टर वाणी यांनी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त डॉक्टर विनय राव, डॉक्टर SP मिश्रा, डॉक्टर BJ राऊत आणि डॉक्टर सोनावणे ह्यांच्यामुळे आपल्याला बरेच स्पॉन्सर मिळण्यास मदत झालेली आहे. डॉक्टर वसंत मांगेला आपल्याला नेहमीच या ग्राउंडसाठी मदत करतात. आम्ही सर्वांचे स्वागतसुद्धा करतो आणि आम्ही सर्वांचे आभारी आहोत. लक्षात ठेवा, आपण 9 वाजता मॅच चालू करून 10 वाजता लेडीज मॅच संपवणार होतो. आपण बिहाइंड शेड्यूल आहोत. ज्या टीम आलेल्या आहेत वसई आणि नालासोपारा त्यांनी पवेलियनच्या इथे यायचं आहे. आपण मॅच सुरू करायची आहे. लेडीज मॅच फारसा वेळ घालू नका. डॉक्टर BJ राऊत, तुम्ही लेडीज मॅच कॉमेंट्स करायची आहे. चला, मी आता डॅझलरला सांगतोय बॅटिंग करण्यासाठी ना. भैया, करोना फार्मा, वर्ल्ड फार्मा, आनव हेल्थकेअर, बंडू फार्मा, जुगत फार्मा, DWD फार्मा, झिविको लाईफ सायन्सेस, एगली फेकेअर सर्व्हिसेस, DK विन फार्मा आणि FDC. रिप्रेझेंटेटिव्हनी जाऊन ब्रेकफास्ट करून घ्यायचा आहे. ब्रेकफास्ट काउंटर फार जास्ती वेळ चालू राहणार नाही आहे. जे शिल्लक राहिल्यात त्या सर्वांनी जाऊन ब्रेकफास्ट करून घ्यायचा आहे. कृपया कूपन घेऊन मगच ब्रेकफास्ट करावा. बॉलिंग चालू करा. आता मला असं वाटतं अवेलेबल आहे, भरपूर गेलेला आहे. चालू करा. त्रिशाला आता आपली पहिली ओव्हर घेऊन येत आहे. शुभ्रा मोगरे आणि सीमा महाजन बॅटिंगला आलेले आहेत आणि यांना टार्गेट आहे फक्त 43 रन्स. पहिला चेंडू घेऊन आलेले आहेत. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे शुभ्रा मोगरे आणि सापडत नाही हातात.
अरे स्टम्प्स त्या बाजूला आहेत, ते पिवळे आहेत ते स्टम्प्स आहेत. हा आणि या ठिकाणी खूपच मोठं कन्फ्युजन झालेलं आहे. या ठिकाणी येलो कलरचा आहे ते त्यांचे स्टंप आहेत. आणि पहिला चेंडूवरती 2 धावा झालेल्या आहेत. त्रिशाला दुसरा चेंडू घेऊन येत आहे. दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का केलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा पुन्हा 2 घेतलेले आहेत. स्वरूप किशन, अंपायर स्वरूप किशन यांचं इन्कार्नेशन संतोष सिंग यांच्या रूपाने बघायला मिळते. त्यामुळे त्रिशाला तिसरा चेंडू घेऊन येत आहे. अतिशय सुंदर फटका बघूया. 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धाव आहेत की नाही. बॉलिंगला आहेत डॉक्टर त्रिशाला आपला चौथा चेंडू घेऊन येत आहेत. बॅटिंगला आहेत डॉक्टर शुभ्रा मोगरे. सुंदर फटका, दुसरी रन धावतायत आणि आउट झालेला आहेत. सीमा महाजन अशा रीतीने रन डॉक्टर स्नेहा चव्हाण उत्कृष्ट फिल्डिंग. दीपिका चांगानी. पुढील चेंडू त्रिशाला यांचा. अतिशय चांगला रनअप आहे त्यांचा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा फटका मारतायत. व्ही मध्ये बॅटिंग चालू आहे मगासपासून शुभ्रा मोगरे. योगिता राजपूत यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ओव्हर संपतच नाहीये. शेवटचा चेंडू त्रिशाला यांचा. त्रिशाला पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा लेग साइडला मारलेला. आणि आता बघूया. अरे नॉन स्ट्रायकरला डॉक्टर सुनील वाणी अंपायरिंग करतायत. 1 ओव्हर 10 रन्स. 43चं टार्गेट आहे. बॉलिंगला डॉक्टर उषा काळे. बॅटिंगला शुभ्रा मोगरे. नॉन स्ट्रायकरला डॉक्टर दीपिका चांगानी. अंपायरनी चान्स द्यावा बॉलिंग करायला. वाईड बॉल आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईड आणि 4 अंपायर डिक्लेअर करायचं आहे. बॉल 5 धावा झाल्या. 5 धावा. पुढील चेंडू उषा काळे. चांगला रनअप आहे. बघूया आता. पुन्हा एकदा वाईड बॉल आणि परंतु अडवलेला आहे. फक्त एकच धाव वाईड बॉलची. अजूनही एकही रन धावून काढायला पाहिजे होती. पायाने बॉल दाबून अडवलेला आहे. बॉलचा शेप बदलला असेल. उत्कृष्ट फटका आणि तितक्याच उत्कृष्ट थांबवण्यात आलेला आहे. एकच धाव. 2 धावा. 18 रन झालेले आहेत. शुभ्रा मोगरे यांची बॅटिंग बी मध्येच खेळतायत त्या. आणि जवळजवळ प्रत्येक बॉल नो बॉल. अबो वेस्ट हाईट. नो बॉल. फ्री हिट आहे का? हो. फ्री हिट. अंपायर फ्री हिट डिक्लेअर करायची आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकच लेजिटिमेट बॉल झालेला आहे.
अतिशय सुंदर आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चार बाकी आहेत. पुढील चेंडू. 3 बॉल झाल्यात या ओव्हरमध्ये. 23 रन. 20 रनची आवश्यकता. सर्व पुरुष मंडळींना मी सांगू इच्छितो की फक्त पुरुषांची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये LBW आहे. या स्त्रियांच्या यांच्या स्पर्धेमध्ये LBW नाही आहे. उगाच बाहेरून ओरडू नका. अतिशय सुंदर असा फटका कॅच झाला असता, परंतु मला वाटतं आणि बॉल अडवलेला आहे. बाउंड्री लाईनच्या अलीकडेच अडवलेला आहे. 2 धावा झालेल्या आहेत. 3री धाव घेत आहेत आणि या 3 धावा. हॅलो. सुंदर असा फटका आहे आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. आणि अशा रीतीने बऱ्याच दिवसानंतर ओव्हर संपलेली आहे. वैयक्तिक स्कोर किती झाला? स्कोरर 30 रन्स झालेले आहेत. 13 रन्स बाकी आहेत. शुभ्रा मोगरे वैयक्तिक 17 रन्सवरती खेळत आहेत. अंजनी राऊत फक्त 13 धावा हव्या आहेत. आता या ओव्हरमध्ये मॅच संपते बहुतेक. बॉलर त्रिशाला. पुन्हा एकदा त्रिशाला बॉलिंग. वाईड Wide बॉल ball. डिक्लेअर केलेला आहे अंपायरने. 12 रन्सची आवश्यकता. पुढील चेंडू. अतिशय सुंदर असा फटका, परंतु एकच धावावर त्यांना समाधान मानावे लागते. धावसंख्या 32 वरती पोहोचली. त्रिशाला यांची बॉलिंग स्टाईल खूपच चांगली दिसते. पुढील चेंडू आणि दीपिका चांगानी बॅट्समन. त्रिशाला यांची ही दुसरी ओव्हर आहे. वाईड बॉल. स्कोर 33. 10 रन्सची आवश्यकता. समोर सुद्धा बॅटिंग करता येते, फक्त प्रत्येक वेळेला झाडू शॉट मारला तर बॉल बॅटला लागेल याची काही गॅरंटी नसते. शुभ्रा मोगरे यांनी चांगली संधी साधली. अतिशय सुंदर झेल होतय का बघूया, परंतु झेल झालेलाच नाहीये. हा बाउंड्री लाईनला जातोय बॉल. 2 धावा झालेल्या आहेत. 3री धाव.
चेंडू थकला, जागेच थांबलाय. छत्तीस रन झालेले आहेत. फक्त 7 रनची आवश्यकता आहे. आणि ह्या टीम मेंबर्सना आणि महिला टीमना मी सांगू इच्छितो 7 धावा झाल्यानंतर मॅच संपणार आहे. पूर्ण 6 ओव्हर टाकायच्या नाही आहेत. राऊत सर आपणच तर खरे इन्स्पिरेशन आहेत सर्वांचे. नाही, 1 मिनिट. पुढील चेंडू घेऊन येत आहेत योगिता राजपूत. बॅटिंगला आहेत दीपिका चांगानी. योगिता राजपूत अतिशय सुंदर असा आणि ह्या झेलचीच झालेला आहे. शरयू सामंत यांनी विकेट शुभ्रा मोगरे आणि बॅटिंगला आता पल्लवी राऊत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत योगिता राजपूत आणि खूपच चांगली बॉलिंग केलेली आहे. 7 धावासाठी त्यांची आता झुंज चालू आहे. नातेवाईकाचं कौतुक करतायत डॉक्टर राऊत. अतिशय सुंदर असा फटका आणि फक्त एकच धाव. या ठिकाणी थर्ड अंपायर नाही आहे. अंपायर सुनील वाणी यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे ते फायनल असणार. परंतु त्याने हाताने हलवून नाही सांगायचं, मानेने नाही सांगायचं आहे की नाही असं. त्यांनी जागा राहायचा पण प्रयत्न करायचा आहे. सुंदर असा फटका. बघूया. एकच धाव. किती रिक्वायर? 5 रन्स. शेवट या ओव्हर मधले 2 चेंडू बाकी असताना 5 धावा जरूर आहेत. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे परंतु चांगली फिल्डिंग आहे. थ्रोही चांगलेला आलाय. एकच धाव फक्त. एक्सलंट डॉक्टर उषा काळे. एक्सलंट फिल्डिंग. आणि आता फक्त एक चौकाराची गरज आहे. 4 धावाची गरज आहे. बघूया या चेंडू मध्ये काय होतंय. आणि हा चौकार की फक्त एकच धाव आणि 1 धाव. अशा रीतीने योगिता राजपूत यांची ओव्हर संपलेली आहे. या ओव्हरमध्ये जिंकण्याकरता शुभ्रा मोगरे वैयक्तिक 22 रन्सवर खेळत आहेत आणि डॉक्टर कोण आहे चव्हाण ना, स्नेहा चव्हाण कोण आलंय बॉलिंगला? 1 मिनिट. सुरेखा वाळके बॉलिंगला आलेले आहेत. सुरेखा डॉक्टर सुरेखा आलेले आहेत. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. डॉट बॉल. बघूया फक्त 3 धावा जरूर गरज आहे. 3 धावाची गरज असताना ही ओव्हर मेडन जाते का? एक धाव झालेली आहे. अतिशय सुंदर आणि हा चेंडू बाउंड्री लाईन जिंकलेली आहे शुभ्रा मोगरे. एक्सलंट बॅटिंग. जिंकलेली आहे पल्लवी राऊत. थोडं बाजूला करायचं आहे. पिच खराब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. संपूर्ण दिवस पिच टिकवायचं आहे. डॉक्टर SP मिश्रा, डॉक्टर BJ राऊत
डॉक्टर वाणी पवेलियन जवळ यायचं आहे. आपल्याला पुढच्या मॅचेस चालू करायच्या आहेत. ज्यांचा ब्रेकफास्ट बाकी आहे त्यांनी ब्रेकफास्ट करून घ्यायचं आहे. ब्रेकफास्ट काउंटर फार वेळ चालू राहणार नाही आहे. आपल्या अंपायर्सनी इकडे यायचं आहे. रूल्स रेग्युलेशन गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत, पण कृपया इकडे येऊन हॅलो. अवॉर्ड डिक्लेअर करतो आहे. डॉक्टर शुभ्रा मोगरे बेस्ट बॅट्समन, डॉक्टर पल्लवी राऊत बेस्ट बॉलर. डॉक्टर सीमा महाजन आणि डॉक्टर पल्लवी राऊत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती, पण